समाधी घेतल्यानी समाधी घेतल्यानी समाधी घेतल्यानी. अरे कोण समाधी घेणारा आणि आपल्या गावात कोण असा साधू संत? नाही त्यांनी नाही घेतल्यानी समाधी. अरे नाव तरी सांग कोण? रघु 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 रघुनाथ महाराज की जय. अरे मी काय सांगतो काय, रघुनाथ महाराज त्यांनी समाधी घेतल्यानी? हा रघु काकांनी घेतल्यानी समाधी. काल हय उपाय करू के होते, मग आता समाधी घेऊ काय गेले? मांगराकडे घेतल्यानी समाधी. बाय माझे या काहीतरी भलताच पांडू वाईस. थांब हा. छायाताई, ओ छायाताई, अहो लवकर येवा. काय ताई? काय आला छायाताई? अहो कपडे वाळत घालू तर तुमका बोलवणार नाही ना मी. अहो तुमचाच काम असा मनान बोलवलंय. युकुळो पांडू बघा काय म्हणता तो. काय रे काय आला? तप तप विसरलंय. अरे आत्ता माका सांग होतस ना समाधीचा. हा समाधी समाधी घेतल्यानी. रघु काकांनी समाधी घेतल्यानी. काय झालं? बसलो ना धक्को, असोच धक्को माका बसलो होतो. रघुनाथ महाराज समाधी? काहीतरी चुकता. नाही चुकलेलं नाही, मी बघितलंय. असे हात असे होते, डोळे मिटलेले, डोक्यावर नव्हते कॅस, असे बाजूक पडलेले. तोंड बंद कर. सरग्या मी बघून येते काय झाला ता. तू ह्याच्यावर लक्ष ठेव, नाहीतर हैतो गावभर आरड घालतलो. बरा इसारला इसारला म्हणत आणि सगळं नको त्या लक्षात असता याच्या. इलाय जाऊन मी. सरिता वहिनी समाधी घेतल्यानी. अभि तिकडेच थांब. ही तुझी बॅग. ज्या ज्या गोष्टी बघून मला तुझी आठवण येईल ना, त्या सगळ्या वस्तू मी या बॅग मध्ये भरलेल्या आहेत. यापुढे मला तुझी आठवण नकोय. अभि पण मी तुला घरातून बाहेर काढतच नाहीये, कारण माझ्या आईवर जी तुला जादू करायची होती ती तू केली आहेस. मी तुला घरातून बाहेर नाहीच काढू शकत ना, पण या खोलीतून बाहेर काढू शकतो आणि माझ्या मनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू शकतो. हे शक्य होईल. अभि प्लीज, मी तुझ्यामुळे घरात आली आणि तू. प्लीज मी म्हणतो तुला. किमान माझ्या खोलीत तरी मला जगू दे. आणि घर मोठं आहे, तुला हवं तिकडे तू राहू शकतेस. अभिदा पूर्वा नाही आहे. ठीक आहे काकी, या घरात तुझं कुणीच नाही असं नाहीये ना. मी आहे. माझ्या खोलीत राहू शकतेस तू. अभि जाऊ शकतेस तू तिच्यासोबत. असं नको बोलू अभि. काकी चल. तुझ्या साक्षीने आम्ही एकमेकांना वचन देतो, आम्ही एकमेकांना कधीच अंतर नाही देणार. 7 जन्म नाही, पुढचे कित्येक जन्म आम्ही एकमेकांचेच राहू. काकी बस. घे.
पूर्वा, अभिशिवाय नाही राहू शकत. रागवू दे, ओरडू दे, पण आजूबाजूला आहे, घरात आहे, खूप आहे. काकी, तुझं अजूनही प्रेम आहे ना अभिदावर तेवढंच? खूप. आणि तुझा तुझ्या प्रेमावर विश्वास आहे ना? नको काळजी करूस, हेही दिवस जातील अगं. आणि अभिदा लवकरच तुला या घरात, त्याच्या खोलीत, त्याच्या मनात जागा देईल. पूर्वा, काय गो ह्या तुझ्या खोली आहे? आई अगं, ही बॅग माझी आहे. तुझी बॅग आणि तू पूर्वाच्या खोली आहे? आई हे बघ, ऐक माझं शांतपणे. माका कायता कळूक होया. आई अगं, कावेरी काकीला अभिदादानी त्यांच्या खोलीतनं बाहेर काढलंय. ते काय करते बिचारे? त्याचे काय सगळे नखरे झेलती? आणि काय गो, अभिराम भाऊजींनी एका खोलीतून बाहेर काढलं ना, मग हे तुझ्या खोलीत किती एकटा? आई अगं, ती नाही आली आहे स्वतःहून, मी घेऊन आले तिला. आई, मी एकटीच राहते ना इथे, मला सोबत होईल काकीची. बरी या सोबत. हा, चांगली या. अगो, एक दिवस ना केसान गळो कापला नाही ना म्हणजे मिळवला. काय गो, उठ, या सामान घे आणि चालता व्हायस ना. आई, उठ म्हणताय ना. चल, चालता हो. थांब काकी. आई हे बघ, ही माझी खोली आहे, मी ठरवेन इथे कुणी थांबायचं आणि कुणी जायचं ते. जीभ लय चुरचुरता तुझी, लक्षात ठेव. आव ससय मी तुझी. आणि ह्या पण विसरू नको की या घरात आश्रित असस तू. बस कर आई. खरं तर ना तुझ्याकडनं मी चांगलं वागण्याची अपेक्षाच नाही करू शकत. अगं, स्वतःच्या मुलीशी चांगलं नाही वागू शकलीस तू, तर हिच्याशी काय चांगलं वागणार? कैकईच असय मी. आता बघ, कैकईचो अवतार. चल. आई, वहिनी, तो आण बंद दोघींचा. चल वहिनी, वहिनी तू दात. वहिनी, ये वहिनी, बाई, ये. आई, ये, ये. ये, ये. वहिनी, ये गो, ये. खेळते मग. ये गो, ये. ये. आई, काय करते सगळं हे? तू मध्ये बोलू नको. तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघलंय मी. कोण कसा हा ना, तर बरोबर कळता माका. अगो, अभिराम भाऊजींका घोळात घेतला ह्यानी आणि त्या सयाजी वांगडा फेरा करता. अगो, ह्या घरात राहासाठी सासवे घोळात घेतलंस ना. अगो पूर्वा, आता पण तुका घोळात घेऊ बघता. म्हणजे हळूहळू एक एक जण ह्याच्या बाजून उभं राहिलो ना की घरावर ताबो घेऊ मोकळा या. पण मी तरी तास तुका असा करूक नाही देऊचय. कळला काय? थोरली सून सगळा कवटाळूक बघी होती. काय झाला? गेली ना जेलात? तुका पण ताच हवा ना, वय ना, म्हणूनच इलास ना गोवा वागडा हैसर. आई, कुठला विषय कुठे नेते सगळं? ती राहिली माझ्या खोलीत तर काय बिघडलं? नाही राहणार तुझ्या खोली येता. काय गो सरिता, काय झाला? किती आरडतोस? कावेरी, काय झालं गो? अम्मा थांब, तू काय सांगू नको. मी सांगतोय, अभिराम भाऊजींनी एका खोलीतून बाहेर काढला नी तर या पूर्वाच्या खोलीत घुसला. आई, ती नाही आलीये, मी घेऊन गेले होते तिला. तू गपरव. पूर्वाच्या खोलीत ही बॅग नको आम्हाला. थोड्याच दिवसासाठी असा सगळं व्यवस्थित झाला ना की मग काय काय होणार आहे व्यवस्थित? काय अभिराम भाऊजी हे का नाही स्वीकारणार सर? चेडते मग असं नको बोलू. माझा अभि मला स्वीकारणार. मंगळसूत्र घातलं. या मंगळसूत्राची तरी लाज बाळगायची होतस. चेडते मग प्लीज मला बोला, पण मंगळसूत्र नको. राग इलो तुका? झोमला? मग हे नको तर करायचं नाही ना. अगो, आता वाद नको. रवान देते का पूर्वाच्या खोलीत? नाही देणार पूर्वाच्या खोलीत रावते का? अहो, तुमका वाटता ना, मग हे तुमच्या खोलीत कित्याक ठेवून घेणार नाही?
तुमचं गळं पकडलान म्हणून स्वतःच्या जीवाची भीती आ पण माझ्या चेडवाच्या जीवाचा काय नाही तुमका रात्री अपरात्री त्याचं गळं दाबलान तर का काय नाही आईसर काय 15 वांदे पण पूर्वाच्या खोलीत नको ये 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 गोय आईसर बसाल राव याद रागा पूर्वाच्या खोलीत गेलंस तर नशीब समज तू काय घरातून बाहेर नाही काढलंय पूर्वा तू का सांगतोय हे का खोलीत घ्यायचा नाही तुझा काय होत माका माहिती नाही पण माझा मेलेला तोंड बघशी ना आई अगं काय झालं माका कळत नाही एवढा सगळा करून ना सगळ्यांका कायरीचो पुळको असा कोण आया कायरी काय केला ना कायरी कोण नागान गेला कायरी का काय नाही आहे तुमका ना काय करूचा था करा पण माका माझ्या घोवाक आणि माझ्या चेडवाक या कायरी पाय काय त्रास झालो ना तर मी खपवून घेणार ठीक तेचो कोणाक त्रास नाही होतलो या घरावर तेचो पण अधिकार असा आजपासून माझ्या वांगडा माझ्या खोलीत रवा कावेरी बाहेर ये रघुनाथ महाराजांका सांगून ना तुमच्या सगळ्यांच्या मानगुटीवरची भूतात ना ती उतरवून घेऊ कोई अजून उतराक नाही तुमची ओ जे भक्त तुमका पालखीत सून आणतात ना त्यांनीच तुमका अशा अवस्थेत हैसर आणून सोडलेनी काय रवला रघुनाथ महाराजांचा त्यांची तोंडा बंद करूसाठी मका पैसे वाटूचे लागले किती पिलास तुमका मी वाड्यावर येऊक सांगलेलंय ना हो मी वाड्यावरच हे होतय मग हे कोणी तुमच्या तोंडा काढून बाटली लावल्यान काय झाला तर माका कळाकच नाही म्हणजे कोणी तुमच्या मानगुटीवर बसून दारू पाजल्यान तुमका गो या सगळ्या अन्नामुळे ओ जरा काहीतरी लाज बाळगा ओ लाज बाळगा माझो बापूस काय वरसून येऊन तुमका दारू पाजतलो तसा नाही अण्णा म्हणजे सयाजी तुमचा डोक्या फिरला ह्या सगळ्या सयाजीमुळे झाला काय गो सयाजी पण नाही अण्णा ओ, काय करतास तुम्ही किती पिलास काय बरळतास तुमचा तुमका कळता माका सांगा काल सयाजी तुमच्या वांगडा होतो सयाजीच होतो तो माका भेटलो मग आम्ही पुढे गेलो म्हणजे सयाजीन तुमका दारू पाजल्यान अण्णान पाजल्या तोंड बंद करा मका आता ना ह्याचो काहीतरी निकाल लावचो लागतो माका फक्त एवढा सांगा सयाजी तुमका काल भेटलो होतो ओ या सयाजी फोन दे हा बोल सरिता सरिता नाही छाया बोलते बोल छाया झाला का उपाय त्या कावेरीला घराबाहेर काढण्यासाठीचा उपाय अगो मी कावेरीक बाहेर काढूचो विचार करतोय आणि तुझो घो माझ्या घोवाक दारू पाजून अडवून ठेवता तेका पण कावेरी हैसून जाऊक नको असाच वाटत असताला ना काय हे केव्हा झालं काल सांच्याक दोघे जण सोबतच होते एक मिनिट आधी तुझ्या त्या म्हाताऱ्या नवऱ्याला खरं बोलायला सांग तुझ्या भीतीपोटी तो तुझ्याशी खोटं बोलतोय कळलं ना माझा नवरा सयाजी काल रात्रीपासूनच घरी आहे तो आत्ताही माझ्या समोर लादी पुसतो तेव्हा खबरदार परत असे खोटे आरोप केलेस तर समजला तुमच्या पाय मका त्या सुसल्याचा बोलणं ऐकाक लागला
आणि वरसून त्या कावेरी घरात असा इतक्या मिन्नतीन त्या म्हातारीक उपाय करूसाठी तयार केलेलं आहे. आता माका तिका परत पटवचा लागतला. ह्याच्यात सगळा ठेवलेला असा. सगळे घरातून बाहेर पडल्यावर म्हातारी काय काम होता सगळा जमा करीत रावलंय. आणि ह्या वस्तूंच्या आठवणीतच दिवस काळी होतय. खय असा पत्रिका, अभिरामाची पत्रिका. सापडली अभिरामाचीच पत्रिका असाही. गुरुजींका बोलवलेला हा. तुझी पत्रिका नाही असा ना. निदान अभिरामाची पत्रिका तरी दाखवूक वया. काहीतरी उपाय करून ना ह्या सगळा व्यवस्थित करूक वया. घरातली वाईट शक्ती बाहेर घालवूक होई. बघूया आता गुरुजी काय म्हणतात ते. गुरुजी बोलवले. यो माझ्या अभिरामाचो फोटो. कस गुटगुटी तसा. काय तो मस्ती करायचो गो. ढीगभर काजे गोळा करून राणी होते आणि त्यांच्या वांगडा खेळा होते. बघे बघे सगळा संपला. यांनी अभिरामाक बोर्डिंगात पाठवल्यानी काय झाला होता माहित नाही. नका एवढ्या पोरावर कसलो राग काय कळणार नाही. मग हे अभिरामाक पण आहे सर रवायचा नाही होता. आता माझं झील इलो हा. पण त्याच्या मागे पीडा लागली अगो. पीडा लागली. पण अभिरामा सगळा चांगला व्हायचा. सगळा चांगला होईत बघ सगळा. नायकानू ओ नायकानू. गुरुजी तुम्ही हय सर वाट बरी चुकलास. माका कोणी बोलवल्याशिवाय मी येणार नाही. कोणी बोलवला तुमका. मी बोलवले. पूर्वा गुरुजी येले हत त्यांका पाणी हाड. गुरुजी बसा बसा तुम्ही. घ्या पाणी घ्यावा. आये पूजा घालतास की वास्तू शांत करतास. नाही म्हणजे नवीन घर केल्यापासून काय केला नाही ना. सगळे क्लेश चालू असत घरात म्हणून आता विचारलं. कळात सगळ्या कळात तुका. हा अभिरामा रे अभिरामा. पूर्वा जागो कावेरी घेऊन ये. गुरुजी ह्यो अभिराम माझो झील. ओळखलंय मी. ही अभिरामाची पत्रिका.
कावेरी हैसर ये. गुरुजी हे बघा, तुम्हाला दुखवायचं नाहीये मला किंवा तुमचा अपमान पण करायचा नाहीये. तुमचं ज्ञान असेल या सगळ्या बाबतीत, पण माझा विश्वास नाही या सगळ्या गोष्टींवर. अभिरामा बाबा तू असू दे. एखाद्याचो ज्या गोष्टीवर विश्वास नाही ती गोष्ट त्याच्यावर लादू देऊ नका. त्याका प्रत्यय येत तेव्हा येत. ठीक आहे, चालू दे तुमचं. मी वर जातो खोलीत. ही सून ना, वय आई ये. काय हो, काय झाला? काय अडसर असा काय? ही नायकांची सून लक्ष्मीच्या पावलान नायकांच्या घरात इलेली असा. पण घरातले दोष, घरातली पापा ही सगळी तुझ्या माथ्यावर बसतली. आता ह्या सगळा एका बुगूचा लागतला.